Good morning. Yesterday we have discussed Lamis theorem. Probably, as per my knowledge, it is the most interesting part of the syllabus. And other is equations of motion in section 2. So Lamis theorem, it is simple to understand, but while solving these problems, it requires some logical things, and therefore it is very interesting. Yesterday we have seen discussion regarding it. So Lamis theorem, it is applicable to three concurrent forces only. जर तीन कॉन्करंट फोर्सेस असतील तर आपण लॅमिस थेरम यूज करू शकतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की if these are the three concurrent forces, suppose this is P, Q and R किंवा फोर्स नाव काय आहे याचा फरक पडत नाही. यालाच तुम्ही F1 F2 आणि F3. Name of the force doesn't matter. Okay, let alpha is the angle between F2 and F3. म्हणजेच तो कोणाची करस्पॉन्डिंग अँगल झाला F1 शी संबंधित अँगल. म्हणजेच काय अँगल बिटवीन F2 and F3 which is alpha. तसंच Q शी संबंधित अँगल सपोज इट इज बीटा किंवा F2 शी संबंधित अँगल बीटा जो F1 आणि F3 मधला अँगल आहे. and suppose the angle between F1 and F2 is gamma corresponding to F3. तर लॅमिस थेरम आपल्याला काय सांगतं, each force is proportional to sine of the angle between other two. म्हणजेच काय F1 upon sine alpha is equal to F2 upon सांगा बरं sin beta. sin beta. तो फोर्स सोडायचा आणि राहिलेल्या दोन फोर्स मधला अँगल घ्यायचा. इज इट क्लिअर? इज इक्वल टू F3 upon Sin gamma. sin gamma. ठीक आहे. F1 F2 F3 ऐवजी PQR असं पण नोटेशन काही ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्याचा अर्थ एकच. इज इट क्लिअरली अंडरस्टूड? Yes, sir. याचं इंटरप्रिटेशन पण आपण लक्षात घेतलं तर R हा जर फोर्स तुम्ही घेतला, ठीक आहे, तर त्याचा इफेक्ट कुणावरती अवलंबून आहे, तर या दोन फोर्स मधला अँगल किती आहे. या दोन फोर्स मधला अँगल जर आपण चेंज केला तर P आणि Q मधला अँगल जर तुम्ही बदलत राहिला तर अल्टिमेटली ते काय होतील, त्यांचे कंपोनंट चेंज होतील आणि अल्टिमेटली काय होईल, R चा इफेक्ट पण चेंज होईल. इज इट अंडरस्टूड? yes, So this is about Lamis theorem. नोट करताय? yes, sir. Yes, sir. लॅमिस थेरम आपण कधी यूज करतो, तर ऑफकोर्स व्हेन द बॉडी इज इन इक्विलिब्रियम. चॅप्टरचं नाव इक्विलिब्रियम आहे. तीन कॉन्करंट फोर्सेस असतील तर प्रत्येक फोर्सचं मॅग्निट्यूड हे कशाला प्रोपोर्शनल आहे, साइन ऑफ द अँगल बिटवीन रिमेनिंग टू फोर्सेस. It states that if a body is in equilibrium under the action of
ओनली 3 कॉन्करंट फोर्सेस, 3च फोर्स असावे आणि कॉन्करंट असावे. Then each force is proportional to sine of the angle between other two forces. Is it over? Yes, sir. Yes, sir. It's a graphical notation पण घ्या. F1, F2, F3 म्हणा. Let's EQR असं म्हटलं तरी चालू शकतं. पुढचं प्रूफ जे आहे ते त्यात तसे नोटेशन आहे. झाल्यानंतर सांगा. झालं, sir. झाले, sir. Now see what are the practical applications. These are self-explanatory. So if you are seeing some regular examples, for example, a person or baby in a swing, झोक्यामध्ये बसलेला जर आपण व्यक्ती पाहिला काय असेल, हे 2 रोप्स आहेत बरोबर आहे. तर वेट अप्लाय केल्यामुळं काय होणार आहे, या दोन्ही रोप्स मध्ये टेन्साइल फोर्स जनरेट होतो बरोबर आहे. हे झाले 2 टेन्साइल फोर्सेस आणि तिसरा फोर्स काय असेल, वेट ऑफ द पर्सन इन द स्विंग, त्या झोक्यामध्ये बसलेल्या व्यक्तीचा वजन. तर हे तिन्ही फोर्सेस काय होणार आहेत, दे विल मीट ॲट अ सिंगल पॉइंट. त्यामुळं इथं आपण लॅमेस थेरम अप्लाय करू शकतो. ठीक आहे. नंतर हे एक्झाम्पल पहा, इथं सुद्धा तुम्हाला 3 कॉन्करंट फोर्सेस दिसतील. इन केस ऑफ क्रेन ऑल्सो यू विल सी 3 कॉन्करंट फोर्सेस. असे बरेचसे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहेत जिथे आपण लॅमेस थेरम यूज करतो. ठीक आहे. अल्टिमेटली ह्या सर्व अनालिसिसचा उद्देश काय, व्हेन यू आर नोईंग सम फोर्सेस अँड यू हॅव टू कॅल्क्युलेट द रिमेनिंग. तुम्हाला काही फोर्सेस माहिती असतील आणि राहिले जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर या थेरमचा उपयोग होतो इन रियल लाईफ. शॅल वी कंटिन्यू? Yes, Yes, sir. sir. Yes, Yes, sir. ठीक आहे. But in spite of this, the Lamis theorem is having some limitation. तर पहिलं लिमिटेशन काय, तर जी बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे फक्त त्याच बॉडीसाठी तुम्हाला हे वापरता येईल. ठीक आहे. फोर्सेस किती पाहिजेत, एक्झॅक्टली 3च पाहिजेत आणि कॉन्करंट पाहिजेत बरोबर आहे. त्यामुळं जर नॉन कॉन्करंट फोर्सेस असतील किंवा पॅरलल फोर्सेस असतील तर लॅमेस थेरम यूज करता येत नाही. सो दीज आर द लिमिटेशन्स ऑफ लॅमेस थेरम. काय काय लिमिटेशन झाले सांगा. तर नॉन इक्विलिब्रियम मधल्या बॉडीसाठी यूज करता येत नाही, फर्स्ट लिमिटेशन. सेकंड लिमिटेशन, फोर्सेस शुड बी ओनली 3 अँड कॉन्करंट. हे एक लिमिटेशन झालं. त्यामुळं इतर ज्या सिस्टीम आहेत म्हणजे नॉन कॉन्करंट किंवा पॅरलल फोर्स सिस्टीम साठी यूज करता येत नाही. नोट करताय? Yes, sir.
limitations of Lam's theorem. This is very interesting. Fortunately, we are having 2 continuous lectures. ज्या कंटिन्युअस फ्लो मध्ये शिकण्यासाठी जे रिक्वायरमेंट आहे ते आजचे परफेक्ट रिक्वायरमेंट आहे. झालं. Yes, sir. नेसेसरी कंडिशन जे थेरम मध्ये सांगितलेले आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये लॅमिस थेरम यूज करताना नेसेसरी कंडिशन म्हणजे थोडक्यात प्रॉब्लेमचं नेचर पाहतोय आपण. व्हेन वी कॅन यूज लॅमिस थेरम. तर पहिली कंडिशन आहे फॉन्ट परत मोठा झाला. ऍटलिस्ट वन फोर्स should be known. कमीत कमी एक फोर्स माहिती असावा. ठीक आहे. तर नॉर्मली जे आपण बॉडीचं अनालिसिस करतो त्यामध्ये नोन फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, वेट ऑफ द बॉडी. तो जनरली आपल्याला माहिती असतो. at least 2 angles should be known. These are the necessary conditions in which we can use Lami's theorem. आता सिच्युएशन लक्षात घ्या. कोणकोणते पॅरामीटर झाले नोट डाउन करूया आपण. F1, F2, F3, 3 forces and 3 angles, which are the alpha, beta and gamma. ठीक आहे. यापैकी आपण अजून करूया की यू आर नोइंग F1. लॅमिस थेरम यूज करायचा असेल तर कमीत कमी एक फोर्स माहिती पाहिजे. ठीक आहे. and let us suppose that 2 angles, alpha you are knowing, beta you are knowing. ठीक आहे. याचा अर्थ काय तर इनडायरेक्टली आपण गॅमा कॅल्क्युलेट करू शकतो. इज इट पॉसिबल? Yes. Yes, sir. आणि टोटल अँगल किती असतो 360 डिग्री, अराउंड 1 पॉइंट. बरोबर आहे का? त्यामुळे जर तुम्हाला अल्फा माहिती असेल, बीटा माहिती असेल तर गॅमा किती येईल? 360 minus alpha plus beta. 360 मायनस Alpha. अल्फा प्लस बीटा. बरोबर आहे. जे इनडायरेक्टली तुम्हाला सर्व अँगल माहिती पाहिजेत. 2 अँगल दिलेले असतील, तिसरा अँगल तुम्हाला काढायचा आहे. आता हे जे रेशो आहेत यापैकी बघा, तिन्ही अँगल जर तुम्हाला माहिती असतील किंवा समजले असेल तर साइन अल्फा काढता येईल, साइन बीटा काढता येईल, साइन गॅमा काढता येईल. एनी डाउट टिल नाउ? No, sir. No, ठीक आहे. Now you are knowing one force which is that F1. ठीक आहे. तर सुरुवातीला हे दोन रेशोज कंपेअर करा. You are knowing F1, you are knowing sin alpha, you are knowing sin beta. Unknown कोण राहिला? F2, which can be calculated. Similarly, in next step compare these two ratios. Once again you are knowing F1, sin alpha and sin gamma. पुन्हा एकदा अननोन कोण झाला? F3. F3.
अंडरस्टूड. त्यामुळं मिनिमम कंडिशन कुठल्या लॅमिस थेरम साठी ऍटलिस्ट वन फोर्स अँड टू अँगल्स शुड बी नोन. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. काय रिपीट करायची गरज आहे का? मला वाटत ना काय गरज आहे असं. Write down necessary conditions of Lami's theorem. नाही, काय झालं? हा, बरोबर आहे. You have to ensure that the forces should be concurrent. एकाच पॉइंट मध्ये मीट व्हावे, फोर्सेस एक्झॅक्टली 3 असावे. You should know at least one force. You should know at least 2 angles. Then only you can use Lami's theorem. Is it over? Yes, sir. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. स्टेटमेंट तेच आहे पुन्हा एकदा. फक्त जे प्रूफ माझ्याकडे सॉफ्ट कॉपी मध्ये अवेलेबल होतं त्याच्यानुसार फोर्सेसला नाव आता काय घेतोय आपण सांगा. पी क्यू आर. ठीक आहे. पी शी करस्पॉन्डिंग अँगल अल्फा, क्यू शी करस्पॉन्डिंग अँगल बीटा, आर शी करस्पॉन्डिंग अँगल, जिथे गॅमा म्हणत होतो तिथं थिटा म्हटलंय. काय फरक पडत नाही ना? नोटेशन लक्षात राहतील. Yes, sir. त्याला तुम्ही फार तर F1, F2, F3 अल्फा बीटा गॅमा असं म्हणू शकता. ठीक आहे. नाउ वी हॅव टू सी द प्रूफ ऑफ लॅमिस थेरम. नवीन स्लाइड दिसल्यावर सुरुवातीला वाचायची उत्सुकता असते. Shall we discuss? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. So the given conditions are, given condition मध्ये काय, 3 concurrent forces P, Q, R and angle between them are alpha, beta and theta. ठीक आहे. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? लॅमिस थेरम. म्हणजे P upon sin alpha is equal to Q upon sin beta is equal to R upon sin theta. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अंडरस्टूड द गिवन डेटा, अंडरस्टूड व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. देन आता आपण काय करूया, हे तिन्ही वेक्टर जे आहेत, ठीक आहे, यांचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करूया. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मीन्स हे सर्वच्या सर्व फोर्सेस मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन मध्ये आपण रिप्रेझेंट करूया. काहीतरी ठराविक स्केल घ्यायचं, त्यानुसार त्या वेक्टर साठी लेंथ डिसाइड होईल आणि त्याचा अँगल आणि डायरेक्शन आपल्याला व्यवस्थितरित्या मेन्शन करायचे. तर पी ह्या फोर्सची डायरेक्शन तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर रिप्रेझेंट पी इन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. हा कोण झाला? वेक्टर पी. मोठा लागलं कोण परत एकदा. दिस इज वेक्टर पी. बरोबर आहे. इन सिमिलर वे आता क्यू चे डायरेक्शन तुम्हाला माहिती आहे. ओके. तर पी जिथे संपला तिथून क्यू रिप्रेझेंट करा.
दिस इज वेक्टर क्यू. आर ची डायरेक्शन कशी आहे, डाउनवर्ड आहे. दिस इज वेक्टर आर. ठीक आहे. ट्रायंगल ऑफ वेक्टर आपण पूर्वी शिकलो होता, तो वेगळा आहे. तो काय सांगत होता, हा पहिला वेक्टर, हा दुसरा वेक्टर असेल तर अपोजिट डायरेक्शन मध्ये तिसरा वेक्टर असतो. अंडरस्टूड ऑर नॉट? तर हा ट्रायंगल आपण Yes, यूज करत नाही. आपण काय करतोय, फक्त ग्राफिकली रिप्रेझेंट करतो तिन्ही वेक्टरला. इज इट क्लिअर? येस सर. या तिन्ही वेक्टरची डायरेक्शन कंटिन्युअस आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुणीही रिझल्टंट नाही. इज दॅट क्लिअर? येस सर. फक्त काय केलंय, ग्राफिकली रिप्रेझेंट केलंय आपण. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ठीक आहे. आता हे रिप्रेझेंटेशन केल्यानंतर, ठीक आहे, आता अँगल्स आपण बघूया. ही लाईन जर आपण अशी एक्सटेंड केली, सॉरी पहिल्यांदा अल्फाशी संबंधित घेऊया. हा टोटल अँगल 180 आहे, बरोबर आहे? Yes, sir. येस सर. हा अँगल किती होईल? 180 minus alpha. 180 मायनस अल्फा. समजते? नेक्स्ट, आता 180 मायनस अल्फा हा अँगल इथं दिसतोय. येस ऑर नो? येस सर. येस सर. In the same way, if you extend this line, this angle will be 180 minus beta. 180 minus beta. समजतं ना हा अँगल? तर हा तुम्हाला अँगल रिप्रेझेंट केलेला आहे. सिमिलरली 180 मायनस थीटा. एनी डाउट्स? नो सर. कन्फर्म जर करायचं असेल तर तुम्ही असं एक्सटेंड करून कन्फर्म करू शकता. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तोच अँगल बघायला मिळेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. येस सर. ठीक आहे. तिन्ही अँगल्स लक्षात आलेत? Yes, sir. येस सर. Okay, then we'll move to next. Now apply the sine rule. ठीक आहे. तर साइन रूल, आता हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे याच्यावरती फोकस करा. साइन रूल काय सांगतो? तर वन साइड डिवायडेड बाय साइन ऑफ द अँगल. आता याच्यामध्ये पी कुठला आहे सांगा? वेक्टर, हा वेक्टर पी आहे, बरोबर आहे का? येस और नो? येस सर. Yes, sir. Yes, हा sir. वेक्टर कुठला आहे? Q. Q. And this is And this is vector R. So take one side of the triangle divided by sine of the opposite angle. बरोबर आहे? म्हणजे पहिला रेशो काय येईल? P divided by P divided by sine of 180 minus alpha. बघा, एक साइड घेतली आणि त्याच्या अपोजिट अँगल 180 minus alpha is equal to Q. हे आपण दुसरी साइड घेतली, Q चा अपोजिट अँगल किती आहे? 180 minus बीटा. त्यामुळे इथं दुसरा रेशो आला Q अपॉन साइन ऑफ 180 minus बीटा. सिमिलरली R जर घेतला तर त्याच्या अपोजिट अँगल आहे 180 minus थीटा. R डिवाइडेड बाय साइन ऑफ 180 minus थीटा. बरोबर आहे? पण साइन थीटा इज इक्वल टू साइन ऑफ काय असतं? 180 minus थीटा. कोण म्हटलं? कुणाला विचारायची गरज नाही. कॅल्क्युलेटर ओपन करा. साइन 30 ची व्हॅल्यू बघा, 1/2 आहे.
ते तर सर्वांना माहिती आहे. Yes, sir. साइन 31 हा पाला साइन 1 येस आणि सर साइन साइन 1 150 बघा सेम सेम व्हॅल्यू आहे. ठीक आहे. त्यामुळे अल्टिमेटली तुम्ही काय करा, हे जे 180 मायनस अल्फा आहे ते अल्फानं रिप्लेस करू शकता. 180 मायनस बीटा आहे त्याला बीटानं रिप्लेस करू शकता. 180 मायनस थीटाला थीटानं रिप्लेस करा. त्यामुळे अल्टिमेटली काय मिळेल, P अपॉन साइन Sin अल्फा इज इक्वल टू Q अपॉन साइन बीटा is equal to R upon sin theta. sin theta. This is the proof. एकदम सोपा है. Shall we revise? सांगा काय काय केलं. What is given to us? And now you are going to answer. What is given data? 3 concurrent forces. Three concurrent forces P, Q, R. Corresponding angles are alpha, beta and theta. तर पहिल्यांदा काय केलं, अँगल्स कन्सिडर केले. ही जर लाईन एक्सटेंड केली तर हा अँगल काय येईल, 180 minus alpha. ठीक आहे, 180 मायनस alpha. अल्फा. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात Q आणि P ची लाईन ऑफ ऍक्शन समजते ना. हा अँगल कुठला आहे, याचं डिस्क्रिप्शन कसं होईल, Q आणि P ची लाईन ऑफ ऍक्शन याच्यामधला अँगल किती आहे, Alpha. Q आहे, समजतंय ना. आणि लाईन ऑफ ऍक्शन ऑफ P याच्यामधला अँगल आला 180 मायनस अल्फा. सिमिलरली यू कॅन कॅल्क्युलेट अदर टू अँगल्स. ठीक आहे. त्यानुसार ट्रायंगल तयार केला. इथे सर्वच्या सर्व अँगल्स रिप्रेझेंट केले. शॅल वी कंटिन्यू. Yes, sir. ठीक आहे. अजून कन्फर्मेशन काय गरज नाही. अँगल समजलेत ना. हो Yes. सर. ठीक आहे. आणि त्या ट्रायंगल मध्ये काय केला, साइन रूल अप्लाय केला. शेवटी काय यूज केलं, साइन 180 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा अँड यू गेट द प्रूफ. लिहून घेताय. सर हा पण सर ट्रिग्नोमेट्रिक रेशो साइन कॉस टॅन हे फक्त राईट अँगल ट्रायंगलला वापरता येत असते. इथं कसं वापर मला समजेल. नाही ते डिफाईन आपण अपोजिट आपण हायपोटेनस असं केलेत, बरोबर आहे का. Yes, साइन हा तुम्ही कुठेही घेऊ शकता ना. अदरवाइज साइन 30 इज इक्वल टू साइन 150 आपण म्हणतो ना. yes. तर मला सांगा 150 हा अँगल राईट ट्रायंगल मध्ये येऊ शकतो का. नो सर. जर एक अँगल 90 असेल तर ट्रायंगल मध्ये दुसरा अँगल 90 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे ना. Yes. तो काय फक्त राईट अँगल ट्रायंगल मध्येच वापरतो असं नाही. इज इट क्लिअर. Yes. अदरवाइज साइन थीटा इज इक्वल टू साइन 180 मायनस थीटा हे रिलेशन आलंच नसतं ना. Right. पहिली स्लाइड पाहिजे तुम्हाला. राईट डाउन प्रूफ ऑफ लॅमिस थेरम. लेट P Q R be the three concurrent forces in equilibrium. Equilibrium हा शब्द महत्वाचा आहे. इक्विलिब्रियम गेलं की आयुष्य गेलं, बरोबर आहे ना. म्हणजे अभ्यास केला पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे, बरोबर ना. घरच्यांना मदत केली पाहिजे. हे तिन्ही फोर्सेस कसे पाहिजे इक्विलिब्रियम मध्ये, बरोबर ना. इक्विलिब्रियम गेला की गेला. काही लोक असतात घरी खूप मदत करतात, बरोबर ना. घरचे म्हणतात जाऊ दे 2 मार्क कमी पडले तरी चालतंय. इक्विलिब्रियम गेला, बरोबर ना. काही लोक फक्त अभ्यासच करतात, घरी अजिबातच मदत करत नाही.
असं पण नकोय. काही लोक फक्त एन्जॉयच करतात, अभ्यास पण करत नाही, तरी मदत पण करत नाही. सो देअर शुड बी इक्विलिब्रियम. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. एक 2-3 तास अभ्यास केला, 1 तास एन्जॉय करू शकता, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. जनरल काउन्सिलिंगचे रेकॉर्डिंग बंद करावं लागतं, बरोबर आहे की नाही? नाहीतर मग काय होतं, लोक तेच ऐकत बसतात, पुन्हा एकदा तोच प्रॉब्लेम होतो, बरोबर ना? काम कुठलं आणि तडका कुठला, भाजी कुठली आणि तडका कुठला हे कळतच नाही. So represent the three forces graphically, then represent them in the form of triangle. This is figure A. This is figure B. कधी कधी मला प्रश्न पडतो, एवढे मोठे थेरम प्रूव्ह का करतात लोक? एवढे मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांच्यावर विश्वास पाहिजे ना आपला, बरोबर आहे का नाही? Yes, sir. आपण कोण त्याला प्रूव्ह करणार? आपण यूज करू शकतो जास्तीत जास्त. असं ज्या गोष्टी मार्क्स देतात ते करूया. पण सर कन्व्हिनियन्स साठी कन्व्हिन्स होत नाही ना, कोणीतरी सांगितलं. अल्टिमेटली म्हणजे माझं लॉजिक सांगतोय, इट मे बी रॉंग. हायपोथेसिस असल्याशिवाय काही गोष्टी सिद्ध होत नाहीत, बरोबर आहे ना? ऍटलिस्ट हायपोथेसिस तरी अज्युम करावं लागतं. हायपोथेसिस कधीच प्रूव्ह करता येत नाही, बरोबर ना? सो Yes, sir. सायन्स आणि इंजिनिअरिंग याच्यामधला फरक लक्षात घ्या, ठीक आहे? सायन्स हे मोस्टली एक्सपेरिमेंटेशन आणि प्रूफ वरती चालतं, आणि इंजिनिअरिंग काय करतं, काय करायचं ते करा, होय सिद्ध, आम्ही त्याचा यूज करणार. दिस इज द बेसिक डिफरन्स. Sir. झालं लिहून? Yes, sir. नेक्स्ट स्लाइड. राईट डाऊन अप्लाइंग साइन रूल पासून लिहा. हे तुम्ही मॅथमॅटिक्सच्या केसमध्ये फर्स्ट इयरला आल्यावर ऑब्झर्व केलं असेल, बरोबर ना? 12वीत कुठलाही रूल आहे पहिल्यांदा सिद्ध करत होता, बरोबर ना? मॅथमॅटिक्स मध्ये स्पेशली, आणि मग प्रॉब्लेम सोडवत होता. Yes, sir. इंजिनिअरिंगला आल्यापासून तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये प्रूव्ह करणं ह्या गोष्टी जरा कमी झाल्या असतील. इज इट करेक्ट? Correct. Yes, sir. Because we are learning application oriented. एक जण होता, इलेक्ट्रॉनिक्सला ऍडमिशन घेतलं, म्हणलं मला इलेक्ट्रॉन दाखवा. शिक्षकांशी भांडायचं. शिक्षक म्हणले आम्ही दाखवू शकत नाही, आहे ते असं आहे. होय, मी मान्य करत नाही. ठीक आहे म्हणले, नो प्रॉब्लेम. 7 वर्ष लागली डिग्रीला, इलेक्ट्रॉनचा शोध घेत होता. सो दिस शुड नॉट बी द केस. खूप जुनी गोष्ट आहे, 96-97 आम्ही कॉलेजला होतो तेव्हाची गोष्ट आहे. Is it over? Yes, sir. Sir. So this is regarding Lamis theorem. Lamis theorem काय काय समजलं बघा. Before we start the examples, कधी यूज करायचा? 3 concurrent forces in equilibrium. Each force is proportional to sine of the angle between other two. Examples आणि necessary conditions काय आहेत? You should know at least one force
and you should know at least 2 angles. ठीक है. Before we start the examples, we'll discuss something logical. ठीक आहे. म्हणजे आता काही लोकांचा असा आग्रह असतो की हा P आहे, हा Q आहे आणि हा R आहे. आपण काय डिस्कस करतोय की एखादा फोर्स जर तुम्ही लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी नुसार शिफ्ट केला तर लॅमेस थेरम नुसार मिळणाऱ्या व्हॅल्यू वरती फरक होतो का? डिड यू गेट? काय म्हणतोय आपण, काय समजावून घेतोय? एखादा फोर्स जर लॅमेस थेरम यूज करताना लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस नुसार शिफ्ट केला तर काय फरक पडतो का? दिस थिंग वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड. लक्षात येते का? Yes. ठीक आहे. तर PQR हे कॉन्करंट आहेत, ते आपण असे रिप्रेझेंट केले. आता रिप्रेझेंटेशन कसं आहे, त्याला समजा तुम्ही O म्हटलं तर अवे फ्रॉम O आहेत तिन्हीच्या तिन्ही फोर्सेस. इज इट क्लिअर? Yes. Yes, sir. Yes, sir. आता समजा मी असं केलं की P आहे तसा ठेवला, Q आहे तसा ठेवला, ठीक आहे, आणि लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी नुसार R जो अवे फ्रॉम O होता, समजा मी त्याला टुवर्ड्स O रिप्रेझेंट केला. आर यू गेटिंग? दिस इज P, Yes, sir. दिस इज Q, दिस इज R. आता हे फोर्सेस इथं कॉन्करंट होते, इथं कॉन्करंट आहेत का? डेफिनेटली येस, Yes, कारण ते एकाच पॉइंट मध्ये मीट होतात ना, बरोबर आहे की नाही? Yes. दे आर मीटिंग ऍट सिंगल पॉइंट, त्यामुळे ते कॉन्करंटच आहेत. इज दॅट क्लिअर? Yes, sir. yes, sir. जर तुम्ही एखादा फोर्स लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी नुसार शिफ्ट केला, ठीक आहे, तर फरक काय पडतो बघा. arrow दाखवत नाही मला. I think we should have a whiteboard. ठीक आहे, अँगल फक्त बदलतात, एवढं लक्षात आलं ना? Yes, इथंच आपण स्टडी करूया. आता आपण एक जो अँगल आहे तो 3 पद्धतीने घेऊया. आपल्या आवडीचा अँगल घेऊया 30 डिग्री, साइन 30 1/2 सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, तर मी असं समजतो P आणि Q हे 2 फोर्सेस आहेत, त्यांच्यामधला अँगल हा 30 डिग्री आहे. साइन 30 किती आहे? 0.5 1/2. पण काय डाऊट नसेल. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. sir. आता समजा गृहीत धरा बाय चान्स ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस तुम्ही वापरलं, ठीक आहे, आणि P ची लाईन ऑफ ऍक्शन समजा तुम्ही एक्सटेंड केली. आर यू गेटिंग? Yes, sir. Sir. आणि समजा तुम्ही चुकून लाईन ऑफ ऍक्शन एक्सटेंड केली ट्रान्समिसिबिलिटी नुसार, मग आता तुम्ही अँगल समजा 30 डिग्री न कन्सिडर करता, यू आर कन्सिडरिंग इट ॲज 150. काय बोलतो, लक्षात येते का? Yes, sir. P ची लाईन ऑफ ऍक्शन एक्सटेंड केली आणि P आणि Q मधला अँगल हा 30 डिग्री न घेता तुम्ही किती घेतला? 150, कारण तुम्ही लाईन ऑफ ऍक्शन एक्सटेंड केली. म्हणजे थोडक्यात तुम्ही P इथं कन्सिडर करताय. आर यू गेटिंग? Yes. Yes,
सांगा साइन 150 ची व्हॅल्यू किती येणार आहे? 0.5 येणार आहे. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. समजा एखादा खूपच कन्फ्युज झाला, नाही म्हणता सर हा आतला अँगल नकोच आम्हाला, बरोबर आहे का? आणि एकदम हट्टाना पी आणि क्यू मधला अँगल हा बाहेरचा आहे असं समजलं. बाहेरचा अँगल किती झालं? 360 मायनस 30 म्हणजे किती? 330. साइन 330 बघा बरं, -0.5. 0.5. मायनस 0.5 म्हणजे बघा अँगल तुम्ही 30 घ्या, 150 घ्या किंवा 330 घ्या, साइन रेशो जो आहे त्याचं मॅग्निट्यूड हे 0.5 राहणार आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. साइन रेशोचं मॅग्निट्यूड हे 0.5 राहणार आहे. जास्तीत जास्त काय होईल हो? Sin. जास्तीत जास्त त्याचं साइन निगेटिव्ह येईल, जे आपण पुढे जाऊन निग्लेक्ट करणार आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. त्यामुळं बरेच लोक कन्फ्युज होतात की हा अँगल असा पाहिजे होता, तसा पाहिजे होता. ठीक आहे, अल्टिमेटली महत्वाचं काय, दोन फोर्सेस मधला अँगल हा महत्वाचा आहे. ठीक आहे, मग तो तुम्ही 180च्या रेफरन्स न घ्या किंवा ऍक्च्युअल अँगल घ्या किंवा 360च्या रेफरन्स न घ्या, साइन रेशोच्या मॅग्निट्यूड वरती फरक पडत नाही. इज दॅट क्लिअर? Yes, sir. कारण भविष्यात काय होतं की काही लोक काय म्हणतात की ते जे प्रूफ होतं त्याच्यामध्ये 3 फोर्सेस असे होते, बरोबर आहे की नाही? हे असंच पाहिजे ना तर चुकलं म्हणतात, तसं काय नसतं. ठीक आहे, हे 2 फोर्सेस असे दाखवले, तिसरा फोर्स असं दाखवला, तरी सुद्धा हे कॉन्करंटच आहेत. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आणि साइन रेशोचं मॅग्निट्यूड बदलत नाही. त्यामुळं हा प्रश्न आता परत यायला नको, आधीच आपण क्लिअर केला, शंका यायच्या आधीच क्लिअर केली आहे. शॅल वी कंटिन्यू? Yes, Yes, sir. Now write down this problem. A cylinder forms 100 Newton weight. तर इथं लगेच क्लिक व्हायला पाहिजे, वेट इज नथिंग बट 1 फोर्स. आपली जी कंडिशन आहे, ऍटलिस्ट 1 फोर्स शुड बी नोन, तर ती फुलफिल होते. वी आर नोइंग 1 फोर्स. A cylinder forms 100 Newton weight and is resting in between 2 channels. चॅनल म्हणजे काय? अँगल किंवा असं मेटॅलिक पार्ट समजा ज्याच्यावरती तो रेस्ट केलाय सिलेंडर. As shown in the figure. Find the reactions at contact surfaces. म्हणजे बघा एक असा सिलेंडर दिलाय आपल्याला, सिलेंडरला असा जर आपण कट केला, समोरून पाहिला तर तो काय दिसेल? एक सर्कल दिसेल. ठीक आहे, हा एक चॅनल त्याला सपोर्ट करतोय, हा दुसरा चॅनल सपोर्ट करतोय, आणि जे कॉन्टॅक्ट सरफेस आहेत त्याला सपोर्ट करणारे तिथले रिएक्टिव्ह फोर्सेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. प्रॉब्लेम लक्षात आलाय? अँगल्स आर गिवन 60 and 45.
लिहून झाला प्रॉब्लेम? येस सर. Yes, sir. ठीक आहे. तर ही लाईन जी आहे, सपोज इट इज चॅनल 1, असं एक चॅनल आहे आणि त्याच्यावरती सिलेंडर रेस्ट होतोय. या लाईनला आपण म्हणूया चॅनल 2. याच्या दरम्यान हा काय सिलेंडर सपोर्ट झालेला आहे. Inclination of channel 1 with the horizontal is 60 degrees. Inclination of channel 2 with the horizontal is 45 degrees. ठीक आहे. आणि इन ऍडिशन काय दिलं आपल्याला? Weight of the cylinder 100 Newton. ठीक आहे. Now you are knowing that we have learned Lami's theorem. आणि लगेच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय, बरोबर आहे का? त्यामुळे आपल्याला माहिती की इथे लॅमेस थेरम यूज करायचा आहे, पण एक्झाम मध्ये असं सांगत नाहीत लॅमेस थेरम यूज करा, ते आपले आपण ठरवावं लागतं. आर यू गेटिंग? त्यामुळं सुरुवातीला यू शुड बी इन अ पोझिशन टू इंटरप्रिट हाऊ मेनी फोर्सेस आर ऍक्टिंग इन केस ऑफ द गिवन सिस्टीम. ओके, सो दॅट थिंग विल अंडरस्टँड फर्स्ट. The first force which will be acting हे काय असेल? वेट ऑफ द सिलेंडर. दिसतो पहिला एरो? Yes, sir. Yes, sir. विच इज 100 न्यूटन. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, when the cylinder is resting, बरोबर आहे, तो ह्या चॅनल वरती काहीतरी फोर्स एक्झर्ट करेल का नाही? याचाच अर्थ the channel will exert a reactive force like this. Is it clear? Yes, sir. Yes. तर त्या रिएक्टिव्ह फोर्सला आपण म्हणू शकतो रिएक्शन ऑफर्ड बाय चॅनल ए आर ई. आणि हा फोर्स जर तुम्ही पुढे एक्सटेंड केला तर तो कशातून पास होतो? सेंटर ऑफ द सिलेंडर. इन सिमिलर वे the surface B or channel B will also exert a reactive force, बरोबर आहे, which can be called as RB. Once again, if you extend the line of action of RB, it will pass through center of the cylinder. बरोबर आहे. म्हणजे आता सिच्युएशन पहा, 3 कॉन्करंट फोर्सेस. इथपर्यंत काय डाऊट आहे का? No, sir. No, sir. बघा काय डाऊट असेल तर सांगतो. वेट ऑफ द सिलेंडर डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतोय, बरोबर आहे. चॅनल सिलेंडर वरती फोर्स एक्झर्ट करेल आर ए. चॅनल 2 दुसरा रिएक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करेल, तो असेल आर बी. ठीक आहे. आता हे जर तुम्ही सर्व फोर्सेस कन्सिडर केले तर हा कोण झाला? आर ए. हा कोण झाला? आर बी. ठीक आहे. आणि वेट हा फोर्स जो आहे असा ऍक्ट होईल, बरोबर आहे. किंवा तुम्हाला पाहिजे असेल तिन्ही फोर्सेस मीटिंग ऍट वन पॉइंट असं दाखवायचं असेल तर असं पण दाखवू शकता. इज दॅट क्लिअर? कोणत्या मेथडने जायचं? जसं आहे तसं दाखवूया. इज दॅट फाईन? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. पण मी तुम्हाला आधी सांगितलं लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी नुसार दोन्ही फोर्सेसचा अर्थ इफेक्ट एकच आहे. समजतंय ना? Yes, sir. ओके. या 3 फोर्सेस पैकी माहिती असलेला फोर्स कुठला आहे? 100 न्यूटन, which is weight of the cylinder. You have to find out RA and RB. RA and RB. ठीक आहे. मग आता पुढचा प्रश्न येतो, लॅमेस कंडिशन यूज करण्यासाठी मिनिमम नेसेसरी कंडिशन्स. यू शुड नो ऍटलीस्ट 1 फोर्स Yes. and you should know at least 2 angles. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक फोर्स साठी
जो करस्पॉन्डिंग अँगल आहे, जे अँगल बिटवीन रिमेनिंग टू फोर्सेस, हा आपल्याला माहिती असला पाहिजे. लक्षात येत आहे का? त्यामुळे our नेक्स्ट टास्क इज टू कॅल्क्युलेट दिस अँगल. किती असेल हा अँगल? RA आणि W मधला अँगल. I know you are thinking right. Just answer. 64. 60 degree. It has to be 60 degrees. बरोबर आहे. Yes. कारण बघा, हा रेफरन्स हॉरिझॉन्टल लाईन आहे, वेट व्हर्टिकल आहे. बरोबर आहे. जे हा अँगल किती झाला? 90. बरोबर ना? Yes, sir. आउट ऑफ 90 हा 60 सबट्रॅक्ट करा. 30. हा किती राहिला? 30 degree. 30 डिग्री. नाव कन्सिडर दिस ट्रायंगल. डावीकडचा हा अँगल 30 आहे. इथला अँगल ऑफकोर्स किती असणार आहे? 90 degree. 90. कारण रेडियस आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. बरोबर ना? हे सिद्ध करण्यासाठी आपण एक सेमिस्टर घालवले 8वी 9वी. डू यू रिमेंबर? येस सर. Yes, sir. त्यामुळे ते विसरू शकत नाही. बरोबर ना? त्यामुळे हा अँगल 30, हा 90. दिस अँगल हॅज टू बी 60 degree. 60 डिग्री. हा अँगल कोणाकोणामधला झाला? RA अँड W. दोन अँगल पाहिजे, त्यापैकी पहिला मिळाला. ठीक आहे. हेच आपण दुसऱ्या पद्धतीने पण जज करू शकतो की हा अँगल 60 का आहे. फुल टेल मी. हा अँगल 60 आहे हे आपण दुसऱ्या पद्धतीने पण समजावून घेऊ शकतो. शिफ्टिंग ऑफ ओरिजिन. नाही, साधं सोप्या भाषेत सांगतो. जर दोन लाईन मधला अँगल तुम्हाला माहिती असेल तर त्याला परपेंडिक्युलर दोन लाईन मधला अँगल तेवढाच असतो. डू यू रिमेंबर दिस? येस सर. म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस मधला जर अँगल 90 डिग्री असेल, साधं सोपं उदाहरण, तर एक्स ला परपेंडिक्युलर कोण आहे? वाय. आणि वाय ला परपेंडिक्युलर कोण आहे? वाय. आणि एक्स मधला अँगल सुद्धा किती असेल? 90 डिग्री. इज दॅट क्लिअर? येस Yes, sir. आता हा साधा सोपा कन्सेप्ट आपण इथे वापरूया. ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, याला आपण H म्हणूया. ठीक आहे. आणि ही इन्क्लाइंड लाईन आहे, त्याला आपण चॅनल 1 असं नाव दिलं. यांच्यामधला अँगल 60 आहे. हा गिव्हन डेटा आहे. बरोबर आहे. येस. आता H आणि 1 ह्या दोघांना परपेंडिक्युलर कोण कोण आहे बघा. W and R. H ला परपेंडिक्युलर कोण आहे? ही लाईन आहे. समजतंय का? H ला परपेंडिक्युलर कोण आहे? ही व्हर्टिकल लाईन आहे. आणि चॅनल 1 जो आहे इथं, याला परपेंडिक्युलर कोण आहे? ही RA ची लाईन आहे. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे हा अँगल किती झाला? 60. ठीक आहे. माझ्या मते सोपं काय? इथं 60 तर इथं 30, येस. इथं 90, म्हणजे इथं किती झाला? 60. 60. Using similar logic, 45. angle between RB and W will be 45. 45 degrees. So this angle is how much? 45 degrees. ठीक आहे. इक्वेशन कसं येईल सांगा? नॉर्मल युजुअल फॉर्म्युला काय? F1 अपॉन Sin. sin alpha is equal to F2 divided by F2 upon sin beta
उत्तर कमी येतात सर्वांनी बोला प्लीज. F2 upon sin beta is equal to F F3 upon sin gamma. gamma. F3 upon sin gamma. मुलांचा आवाज येत नाही उत्तरामध्ये, काय फक्त गणपतीच्या वेळेला ओरडता काय? उत्तर द्या ना जरा. F1 upon sin alpha is equal to F2 upon sin beta is equal to F3 upon sin gamma. ठीक आहे. सिरियली RA ला काय म्हणूया? F1 चालतंय का? W ला F2, RB ला F3 असं म्हणूया. ठीक आहे. म्हणजेच RA, आता RA ला करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे कोण? राहिलेला दोन फोर्स मधला अँगल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. RA साठी अँगल कुठला? तर राहिलेला दोन फोर्स मधला अँगल जो किती असणार आहे? 45. 45. RA upon sin 45 Is equal to is equal to W. W नंतर तुम्ही 100 सबस्टिट्यूट करा त्याची व्हॅल्यू. W अपॉन, आता हा W फोर्स आहे, तर राहिलेल्या दोन फोर्स मधला अँगल किती असेल? 105. 60 प्लस 45. तर 100. चुकून हा अँगल असा बाहेरचा घेतला तरी चालेल, काय फरक पडत नाही. मगाशीच आपण समजून घेतलंय. किती घ्यायचा? 105 घ्यायचा का? Yes, sir. Yes, sir. W upon sin 105 is equal to RB upon RB upon sin angle 60. between remaining two forces sin 60. बरोबर आहे. यापैकी W किती आहे? 100. ठीक आहे. पहिल्यांदा हे दोन रेशो इक्वेट करा, RA मिळेल. समजतंय ना? नंतर हे दोन रेशो इक्वेट करा, सॉरी, नंतर हे दोन रेशो इक्वेट करा. कुठलेही करा, काय फरक पडत नाही. W माहिती आहे. नंतर काय मिळेल? RB. हॅव यू अंडरस्टूड द मेथड? Yes, Yes. sir. ठीक आहे. एक स्नॅपशॉट घ्या. नाउ राइट द प्रोसिजर. प्रोसेस लक्षात आली? Yes, sir. Yes. Yes, sir. स्नॅपशॉट घेतला असेल. विल कंटिन्यू. तर सगळ्यात पहिल्यांदा काय, वी हॅव अंडरस्टूड द मीनिंग ऑफ फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय? तर एखाद्या बॉडीवरती ऍक्ट होणारे फोर्सेस. दिसले फोर्सेस रेड कलर मध्ये? Yes, sir. Yes, sir. RA perpendicular to channel 1. RB इथं दिसतोय perpendicular to channel 2 and weight is vertically downward. Angle इथं आहे 60 degrees, इथं आहे 45 degrees. त्यामुळे स्टेप नंबर 1 काय असेल? ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम, ज्याच्यामध्ये आपण हे तीन फोर्सेस दाखवतो and then use Lami's theorem. क्या प्रोसेस लिहायची गरज आहे का? नो सर. नो सर. ठीक आहे. दाखवा फ्री बॉडी डायग्राम दाखवा. इथं आपण फोर्सेस दाखवले, फक्त फ्री बॉडी डायग्राम म्हटलं कशी होत असेल पुढच्या स्लाइड वरती. ठीक आहे. फ्री बॉडी डायग्राम अशी होईल, त्याच्यामध्ये आपण चॅनल्स वगैरे काही दाखवत नाही. आणि फ्री बॉडी डायग्राम बाय डेफिनेशन काय? बॉडी शुड बी आयसोलेटेड फ्रॉम इट्स सराउंडिंग. बरोबर आहे का? येस. हे चॅनल्स रिमूव्ह केले असं समजा, फक्त सिलेंडर आणि त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस. दिस इज फ्री बॉडी डायग्राम.
So draw the free body diagram. Draw FBD of cylinder showing forces acting on it and corresponding angles. फ्री बॉडी डायग्राम काढा ज्याच्यामध्ये फोर्सेस असतील आणि करस्पॉन्डिंग अँगल्स असतील. ठीक आहे, पुन्हा एकदा कन्फर्मेशन म्हणून सांगतो. ठीक आहे, लक्ष आहे समोर? Yes. Yes, sir. कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी हे क्लॅरिफिकेशन देतोय. जर तुम्हाला तिन्ही फोर्सेस एकाच ठिकाणी मीट व्हावे असा आग्रह असेल तर तुम्ही W असा पण दाखवू शकता. बरोबर ना, जसं लॅमिस थेरमच्या सुरुवातीच्या ह्याच्यात होतं तसं. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes. फरक पडत नाही. आणि हा जो अँगल आहे RA आणि RB मधला हा तुम्ही 105 पण म्हणू शकता किंवा असं जर बाहेरून मेजर केला तर तो किती असेल? 255. ठीक आहे, तर साइन 105 आणि साइन 255 यांचं मॅग्निट्यूड सेम आहे, कन्फर्म करू शकता. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. त्यामुळे W इथं दाखवलं काय आणि वरती दाखवलं काय? साइन रेशोचं मॅग्निट्यूड बदलणार नाही. कधी कधी काय होतं, भविष्यात आपण फ्रेंड्स असतात, एकत्र येतात, नोटबुक घेऊन अभ्यासाला बसतात, बरोबर आहे की नाही? जनरली मुलीच बसतात, मुलं काही एकत्र अभ्यासाला बसत नाहीत. स्वतः पण बसत नाहीत, दुसऱ्या बरोबर पण बसत नाही, ते एक्झाम आल्यावर बघू म्हणतात, बरोबर ना? आणि अचानक काय होतं, ठीक आहे, राईट डाऊन W इज इक्वल टू 100 म्हटलं तर हरकत नाही. तर राईट डाऊन here we can observe three concurrent forces meeting at point O. Magnitude of one force W equal to 100. ब्रैकेट में लिखता जा रहा है, W is equal to 100 Newton
is known. Also, two angles between the forces angles between the forces 60° and 45° are known. Therefore, using Lami's theorem. हे लिहून घ्या म्हणजे काय होतं प्रत्येक वेळी थिअरी पण रिवाइज होते. ऍटलिस्ट one force should be known, at least two angles should be known. पुन्हा एकदा सांगा लॅमिस थेरम. F1 upon sin alpha. F1 upon sin alpha. डायरेक्टली यूज करायचं आता RA अपॉन Sin alpha. साइन ऑफ Sin 45. 45. करेक्ट. मुलांनी बोला बाळांनो, कोणीच उत्तर देत नाही. हॅलो बॉयज, आर यू देअर इन द क्लास? Yes. हा सांगा RA अपॉन साइन अल्फा इक्वल टू RB. Grade upon. W. RB upon नाही ह्या सिक्वेन्स मध्ये गेला पहिला फोर्स म्हणून काय फरक पडत नाही, तरी पण आपण सिरियली घेऊया. दुसरा फोर्स W घेतला. W ची करस्पॉन्डिंग अँगल किती आहे? Sin 105. 60 प्लस 45 अँगल बिटवीन अदर टू. समजते ना? W हा फोर्स सोडायचा आणि राहिले दोन फोर्स मधला अँगल किती येतो? 60 प्लस 45. Sin 105. Sin 105. Sin 105. Ensure that the calculator is on degree mode. Top right corner DEG दिसलं पाहिजे. Is equal to RB upon Sin 60°. Sin 60. okay, thank you. Sin 60. ठीक आहे. तर ह्यापैकी W ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 100. पहिल्यांदा हे दोन रेशोज इक्वेट करा. या कन्सिडर RA upon sin 45 equal to W upon sin 105. Substitute the values. Simplify. Tell me the value of RA. या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये जरी एखादा साइन रेशो निगेटिव्ह आला तर तो निग्लेक्ट करायचा. आर यू गेटिंग? आपल्याला फक्त काय पाहिजे? मॅग्निट्यूड पाहिजे त्याचं. $73.65. 73.65. Others can verify this value. न्यूटन ना? वेटचं युनिट काय? न्यूटन दिले का? Yes, sir. त्यामुळे बाकी सर्व प्रोसेस युनिट पण न्यूटन येईल. दिस इज द फर्स्ट आन्सर. आता काय करणार? हे दोन रेशो कम्पेअर करूया. Consider W upon sin 105 is equal to RB upon sin 60
W is known, two angles are known, only unknown is RB. 90.20. 90.20. 90.20. सर्वांनी कॅल्क्युलेशन एकदा चेक करा. This is the way in which we can use Lam's theorem. Any doubt about calculations? सर्वांना मान्य आहेत उत्तर? येस सर. Yes, sir. Yes, sir. Okay, shall we continue? स्नॅपशॉट घ्या एक. मला वाटतं काय प्रॉब्लेमचे स्नॅपशॉट पूर्वीचे पण असतील, चेक करूया उत्तर. पूर्वी किती आलं होतं उत्तर? RA 73.20 बरोबर आलं का? तुमचं किती येस आलं? सर. 7. Yes, sir. 73.20. 73.20 येते सर. 21. 21. Yes, sir. 20. आणि RB RB same. RB 89.05 येते सर. 89.65. 05. Yes, sir. 89. Yes, sir. चेक करा ना एकदा, पुन्हा एकदा. हे मागच्या वर्षी जे स्नॅपशॉट पाठवलं ते स्टुडंटनी सोडवताना तो ह्यात पेस्ट झालेला दिसतोय. बघा, चेक करा कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा. RA अपॉन sin 45. मगाशी काय तुम्ही लोकशाहीमुळे जरा माघार घेतली काय? ना. चेक करा प्लीज, गमतीचा भाग सोडा. RA अपॉन sin 45 पाहिजे असेल तर व्हॅल्यूज मला सांगा. 0.91. एक मिनिट थांबा. RA अपॉन sin 45 किती येतं? 0.17. 0.7. 4 डिजिट घ्या. 0.7 071. 7071. 707. RA अपॉन sin 45. W किती आहे? 100. हे रेशो जे असतात त्यांचं आपण 4 डिजिट पर्यंत घेत जाऊया. sin 105. 0.9659. 0.9659. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. RA is equal to 100 into 0.7071 divided by 0.9659. $73.28. RA is equal to 73.20 28. 20 का 28? 20. 20 sir. 88. 20, sir. ठीक आहे. 20, sir. हा आपण गुप्त ठेवूया. 73.2 वरती सगळ्यांचं एकमत आहे. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. RA बघा. Similarly check the value of RB whether it comes 89.0 05 किंवा लास्ट डिजिट फ्रॅक्शन मध्ये चेंजेस असू शकतात. फक्त काय करा, 4 डिजिट घ्या साइन रेशो घेताना, म्हणजे युनिफॉर्मिटी राहील आन्सर मध्ये. ओके.